हाय, हॅलो ताईंनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? हे बघा, काल आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळेस त्या स्वयंपाक बनवत होत्या. मग मी म्हटलं, ताई तुम्हाला काय बनवायचं? आणि त्या म्हणे मी म्हटलं, इतक्या वेळ तुम्ही पीठ कसं काय भिजवू लागल्या? त्या कमीत कमी बरंच म्हणजे आपण एरी कसं आपलं 10-15 मिनटात पीठ भिजवणं होतं, त्याचा अर्धा तास झाला तरी पीठ भिजवणं होईना. मग त्या म्हणे, मला नाही का हातावरल्या पोळ्या बनवायच्या. म्हटलं हातावरल्या पोळ्या मला नवीन वाटलं. मी ते मांडे ऐकलेले, माठावर हे करून करतात ते, पण हातावरल्या पोळ्या मी पण कधी बघितल्या नव्हत्या. कोण बघेल ते पण सांगा मला. आणि त्यांना म्हटलं कसं करायचं? ते म्हणे, हे बघा पीठ नाही का एकदम नेहमीपेक्षा एवढं पीठ मळू घ्यायचं, खूप मळू घ्यायचं, असं ओढून बघायचं त्याची तार तुटते का. तर त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं म्हणे, थोडं तेल टाकायचं म्हणे, आणि इतकं मळू घ्यायचं म्हणे त्या पिठाला. आणि आपण ह्या पिठापेक्षा म्हणजे नेहमीच्या पिठापेक्षा मीठ थोडं शिल्लक टाकायचं म्हणे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे बघा असं एकसारखं पीठ मळू घेत राहायचं म्हणे. तेव्हा नाही का खूप छान हे होतं म्हणे ते. आणि त्याच्यानंतर हे बघा त्या तेल पण टाकू लागल्या, थोडं तेल टाकायचं म्हणे असं. आणि तेल टाकल्यावर सेम तसंच तिंबू घ्यायचं म्हणे पीठ. ते तिंबल्याच्या नंतर असं एकदम घट असं जास्त पतलं करायचं म्हणे. पण मला तर नाही येणार, कारण की ते मला पाहतानाच खूप अवघड वाटत होतं, पण त्या खूप छान करत होत्या. नंतर हे बघा त्यांनी किती छान पीठ मळलं. आता त्या गोळ्या बनवत आहे. त्याचे असे एकसारखे गोळे बनवून घेतले त्यांनी त्या पिठाचे. एकसारखे गोळे बनवू लागले आहे त्या पिठाचे. गोळे बनवायचे म्हणे. गोळे बनवल्यानंतर 15 मिनटं झाकून ठेवायचं म्हणे ते गोळे. हे बघा ताईंनी गोळे बनवले. त्यांनी गोळे बनवून ते पिठाचं ताट हे ना 15 मिनटं झाकलं होतं. आता त्यांनी झाकू लागल्या. आता ताट झाकल्याच्या नंतर 15 मिनटाच्या नंतर ते काढायचं म्हणे. आणि मग हे बघा त्यांनी आता 15 मिनटं झाकून ठेवलं ताट. गोळे बनवून, जसं पिठाचे असे उंडे म्हणतात, कोणी गोळे म्हणतात, ठीक आहे, जाऊ द्या. गोळे बनवले. हे बघा 15 मिनटाच्या नंतर त्यांनी काढले. आणि हे बघा बनवू लागल्या हातावरल्या पोळ्या. आधीच्या घेता नाही आल्या माझ्याकडून, कारण की थोडा प्रॉब्लेम आला होता. नंतरच्या हे बघा किती भारी बनत होत्या त्या पोळ्या. एवढं भारी वाटत होतं ते बघताना, कितीच भारी करता येईल आपल्याला, कधी नसं खूप छान करत होत्या. हे बघा किती छान आहे एकदम. हातं पण खूप भाजतात बरं का, कारण की ते म्हणतात ना, आधी हाताला चटके तसंच होतं त्यांचं बी. हे बघा किती छान पोळ्या करत होत्या. हे बघा हातावर पोळी म्हणजे वेगळंच आहे ना. आपल्या कोणी मांडे हा शब्द ऐकेले का? मांडे करतं कोणी माठावर, तशीच ही पद्धत होती त्यांची. पण खूप छान होत्या त्या पोळ्या. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया. हे बघा त्या ताईंनी किती भारी हातावर पोळी करू टाकत होत्या. खूप छान. मला तर खूप आवडलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. हे बघा कोणाकोणाला येत्या अशा पोळ्या नक्की सांगा. मग तो फुल व्हिडिओमध्ये ना. हे बघा खूपच छान करत होत्या त्या. एकसारखं हातावर करणं म्हणजे किती अवघड आहे ना. हे बघा हातावर किती छान पोळी बनवत होत्या ताई. खूप त्या पोळीवर पोळी टाकत होते त्या, आणि खूप छान वाटत होतं. हे बघा ताईंची पोळी हातावरली किती भारी. हे बघा कोणाला येते अशी पोळी मला नक्की सांगा. मला तर नाही येत बाबा, पण मग खूपच छान होतं ते. म्हणून मग आम्ही मुद्दाम व्हिडिओ घेण्यासाठी त्यांचं थांबलो होतो तिथं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया हा व्हिडिओ. पण त्या पोळ्या पाहून म्हणजे काहीतरी नवीन वाटत होतं मला तर. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. हे बघा किती छान करत होत्या. आणि त्या एकदम इतक्या पतल्या होत्या खूपच. बाय.